येवला या ठिकाणी पीडित परिवाराची विचारणा करण्यासाठी थेट रिपब्लिकन पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ भोसले तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे युवा तालुका अध्यक्ष अमोलजी पोढारे, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दुर्गेशजी गरुड तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निफाड तालुका अध्यक्ष हरीशभाई केदारे, महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलचे उपसंपादक शुभम सोनवणे यांनी येवला या ठिकाणी पीडित परिवाराची भेट घेतली। भेट घेऊन त्या परिवाराच्या अनेक विषयांवर त्यांनी चर्चा करण्यात आली व घटनेची शहानिशा करण्यात आली। शेवटी या परिवाराला कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय देणार असं ठणकावून विनोदभाऊ भोसले यांनी सांगितलं व लगेचच त्या ठिकाणचे पीआय यांची देखील त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली व ज्याने माणसाला काळिंबा पाजणारी घटना ज्या व्यक्तीने केली त्या व्यक्तीवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असं पोलीस अधिकाऱ्यांशी विनोदभाऊ भोसले यांनी चर्चा केली व पोलीस अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत यावेळेस देण्यात आला। दोषीवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असे ठोस आश्वासन पोलीस प्रशासनाने दिलं आहे व पोलीस प्रशासनाचे आभार मानले। कोण जाय की भरपूर लोक होते ते पोलिसांनी एवढा उशीर का बरं लावला होता? पोलिसांनी म्हणजे आता काय झालं माहिती आहे का, आम्हीच कंप्लेंट केली, त्यांनी दमदाट केली, जर कंप्लेंट केली तर आम्ही परत त्याला एवढं ठेवू नका, अजून त्याचा मोबाईल त्यांनी टाकलेलं दिलेलं त्याच्यामुळे मग त्या भीतीने कंप्लेंट करायला गेले नाही। आणि कसं आहे त्यांची शहरामध्ये दर्शक 2 नंबरचे धंदे चालतात, 2 नंबरचे धंदे चालतात तर तुम्ही जे तसं पोलिसांना नमूद केलं का सांगितलं मग तसं इथल्या स्थानिक प्रशासनाला पण तुम्ही अर्ज देऊन टाकायचा की जेवढेही 2 नंबरचे धंदे जेवढे या येवला विभागामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये मटका असेल कुठलाही जुगार असेल काही पण असेल हे सगळे बंद करण्याचा आदेश पण तुम्ही देऊन टाकायचा। कारण की जर या गोष्टीचा त्यांना जर माझं असेल तर कदाचित मग याच्यावरती तोडगा पण काढता येतो। प्रशासनाला नाही ते उद्याकडे जर अनुचित प्रकार जर घडला तर याला प्रशासन जबाबदार राहील, बरोबर का नाही? मोबाईल घ्यायला पण आम्ही 2-3 वेळेस गेलो, त्यावेळेस तिथे धमक्यात देत होते त्याला बाहेर काढून द्या, आम्ही लढून गेलो। आणि कसं गरीब परिवार असल्यामुळे पण त्रास होईल म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला धमकवलं पूर्णपणे, म्हणजे तुमच्यावर पूर्णपणे प्रेशर आणलं तर तुम्ही जर तुम्ही केस केली तर तुमच्यावरती खोट्या केसेस तुमच्यावरती टाकल्या जातील, म्हणजे क्रॉस केस तुमच्यावर केली, म्हणजे एवढं मारून वरतून तुमच्यावर केस केली। बरं, मग त्याची मला एक सांगा, पोलिसांनी घेतली की त्यांची केस? बरं, तो व्हिडिओ पण व्हिडिओ आहे का? आहे ना व्हिडिओ आले त्याच्यावर बरेचसे गुन्हे पण बलात्कारचे गुन्हे समोरच्यावरती। आणि काल काय झालं, आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला गेलेलो होतो, हां, तर तिथे त्याला मेडिकल आणलं पण डॉक्टरांनी तुला विचारलं म्हणजे एवढं कशाला कमी मारलं जेव्हा मी परत येईन गणेश परदेशी मुलीला मामा
ते 3 एक सदर पी आय होते त्याला अजून 2 पोलीस होते तर त्याला आणलेलं होतं तर डॉक्टरांनी त्याला एवढं कसं काय आपण मुलाचं वय कमी होतं एवढं काय होतं त्याने काय झालं त्याला तरी सोडलं म्हणे आत्ता सोडलं म्हणजे ती चूक झाली माझी आणि आता मी जर बाहेर आलो नाही तर त्यांना दिसणार बी नाही पोलीस लोक हसत होते. अच्छा असा जर आपल्या गरीबाचा एखादा मुलगा जर काही बोलला तर यांनी त्याला लाथा फुटका खाली इतकं करून त्याला सेंट्रल जेलला पाठवलं तर सोलून काढलं असतं सोडून बरोबर काढला. म्हणजे बरोबर आहे ना म्हणजे या एक प्रकारचा गरीबांचा काय कोणी हेवालीच राहिलं याच कारणामुळे ना इतक्या युवक बसले पण मग एक मिनिटं झाली असे भरपूर लोक आले यांनी यांना मागे गेले अजून बघितलं त्यांनी मागे म्हणून ही वस्तू इथपर्यंत आणली नाही तर ही दबली होती. याच्यात 7 ते 8 जण आहे ना याच्यामध्ये किती जण जखम झालेली आहे त्याला नाही तसं नाही ज्या वेळेस चेक केलं तर जखम जर असेल तर त्याच्या 307 अंतर्गत तुम्ही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता ना. हा बघितलं डोळ्याला पण हे लागलेलं होतं त्याच्या डोळ्यावर डायरेक्ट जाळ मारला होता. तुम्ही 307 ची मागणी केली का त्यांची यांची कायदा बदलल्यामुळे ना सगळ्या हे उलट्या पालट्या झाल्या. दादा काय प्रकार घडले तर त्या दिवशी असं घडलं की त्याला या गोष्टीची काही कल्पना नसताना लोकांनी ज्या प्रकारे मारलं हे खूप निंदनीय होतं आणि त्या मुलाचं वय सुद्धा त्यांनी बघितलं नाही तर त्याचं वय किती आहे आणि कुठेतरी हे फक्त आत्ताच पुढं 1 तारखेला अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे कदाचित हे असं बी असू शकतं की जयंतीचा तोंडावर असताना या दलित लोकांना अशा प्रकारे मारलं जातं का ते अक्षरात त्याला कळतसुद्धा नव्हतं का आपल्याला काय होतं आहे काय नाही. ज्या वेळेस त्याला घरी जर आणलं आणि त्या व्हिडिओत तुम्ही बघा इतक्या प्रकारे मार आणि अक्षरात ते डायरेक्ट म्हणतात की इसको व्हायरल करता और इसको मारता और अशा प्रकारच्या घाण शिवाय द्यायचा आणि प्लस त्याचे आई वडील भाऊ माझे काका आम्ही ज्या वेळेस त्या व्यक्तीला सोडवायला जातो तर त्या लोकांनी डायरेक्ट मारहाण करता आणि त्यांची इतकी दादागिरी आहे एवढ्या शहरामध्ये का आजूबाजूचे लोकंसुद्धा त्यांच्या नावाने घाबरतात आणि मध्ये यायला डेअरिंग करत नाही. इतक्या प्रकारची त्यांची आहे एवढ्या दहशत आहे. आणि काल ज्या प्रकारे आम्ही दवाखान्यात त्याला नेलं होतं आणि त्याचा जे दाखला आम्हाला हवा होता त्यासाठी आम्ही गेलो तर त्याला तिथं पोलिसांनी आणलेलं होतं त्याच्या चाचणीसाठी. तर त्यावेळेस त्या डॉक्टरांनी त्याला विचारलं का तू त्या मुलाला इतकं अमानुष कसं काय मारलं आणि मारताना तुला असं काही दया आली नाही का किंवा तू असं एवढं मारलं तुम्ही एवढं का त्याला कसलीच भान नव्हती सूट नव्हती. तर तो त्यांना काय म्हणे का जर तुमच्या आई बहिणीचं नाव घेतलं असतं तुम्ही काय केलं असतं मी तरी सोडलं म्हणे त्याला सोडलं. आता मी जर जेलमधून बाहेर आलो तर त्याला जिवंतसुद्धा सोडणार नाही अशा प्रकारची त्याची प्रतिक्रिया होती. आणि मला आमच्या परिवाराला ही अशी दहशत असल्यामुळं आम्ही ही केस लेट दाखल केली. आणि या प्रकारची जर मारहाण होत असेल आणि प्रशासन जर याच्यावर काही पाऊल उचलत नसेल तर आम्ही कोणाकडं हे मागायची दाद मागायची. तर माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की हे जो दलित समाज आहे आणि हे जे दलित आमचे मुलं आहे आम्ही आहोत आमची भविष्याची पिढी आहे ही कोणत्या यांनी भारतामध्ये राहायचं आणि कशाने आम्ही भारतीय नागरिकत्व म्हणून जगायचं या देशामध्ये. आणि जर असंच करायचं असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं आणि आमच्या या दलित समाजाला एक प्रकारे जे तुम्ही अन्न धान्य देता ना त्याच्याऐवजी आम्हाला एक विष म्हणून आमच्या रेशन कार्डावर द्यावा आणि आम्ही त्या हसत मुखाने पिऊ आणि या देशाला आम्ही रामराम म्हणून या देशाचे नागरिक नाही म्हणून आम्ही रामराम ठोकू आणि आमचं जीवन संपून घेऊ. याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठला मार्ग दिसत नाही कारण की ही घटना घडून आणि कंप्लेंट होऊन आजवर 5 दिवस झालेले तरी कुठला आमदार नाही कुठला खासदार नाही कुठला मंत्री नाही कुठला काहीच नाही. फक्त सोशल मीडियावर त्यांची चर्चा चालू आहे याच्या उपर काहीच नाही आहे. तुम्ही बघा इथल्या लोकांना विचारा इथं कॅमेरे आहे कुठला आमदार खासदार इथं आलेला नाही. आणि म्हणायला आमच्या आमदार साहेब आमचे अन्न पुरवठा नागरी मंत्री होऊन गेले मुख्यमंत्री होऊन गेले एवढ्या मोठ्या पोस्टला फक्त ते कुठं आहे हे मीडियाला दाखवायला आणि
आपली सत्ता खुर्ची राखायसाठीचे, तर इथल्या जनसामान्यामध्ये त्यांचा एवढा काही वावर नाही आणि कुठलाही त्यांचा आजपर्यंत मला दाखवा त्यांनी का या दलित वस्तीमध्ये आले आणि कुठल्या लोकांवर अन्याय अत्याचार झाला आणि त्यांनी त्या गोष्टीवर कुठला मार्ग काढून दाखवला त्यांनी. तर मी एवढंच माझं बोलणं सांगून प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे का आमच्या प्रसादला तुम्ही आणि माझ्या परिवाराला तुम्ही न्याय मिळवून द्यावा, एवढीच विनंती आहे. आणि कोर्टाला बी माझी विनंती आहे का तुम्ही याच्यामध्ये जे जे आरोपी आहे आणि त्यांच्या मागं कोण चेहरा आहे आणि त्यांच्या मागं जे मोहरे आहे त्यांची तुम्ही पूर्णपणे याच्यामध्ये घुसवून तुम्ही चौकशी करावी, हीच माझी विनंती आहे. आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला हीच माझी कळकळीची विनंती आहे. आणि सर्वांना माझं जाहीररित्या निषेध करतो. आणि निषेध करत असताना दिवसांदिवस जे दलित हत्याकांड असेल, दलित समाजावर दिवसांदिवस जो अन्याय अत्याचार जो चाललेला आहे, हा अन्याय अत्याचार हा बंद करण्यात यावा. यासाठी आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी दलित समाजावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय. म्हणजे प्रत्येक टायमाला दलित समाजातीलच तरुण त्यांना दिसतो की काय, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे. मला या महाराष्ट्र शासनाला एक कळकळीची विनंती आहे, गृह खात्याला देखील आमची एक कळकळीची विनंती आहे. आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म स्वीकार करा. आम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म स्वीकार केला म्हणजे याचा अर्थ असा नाही की आम्ही पूर्वीचे जे जनावर फाडणारे जे अवलादी जे आम्ही होतो त्या विसरलो. म्हणून आम्हाला कोणाला कसं सोलायचं हे देखील सोलता येतं. आम्ही भारतीय संविधानाचा आदर करतो, भारतीय संविधानाचा सन्मान करतो, म्हणून आम्ही पण काही गोष्टीला आणत आहेत, म्हणून आम्ही पण शांत आहोत. आम्हाला या ठिकाणचे जे आमदार साहेब आहेत, जे अन्न पुरवठा मंत्री आहेत, माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेबांना देखील आमची एक विनंती आहे. साहेब, ज्या वेळेस तुमचा एखादा कार्यक्रम घडतो तुम्हाला त्या ठिकाणी जायला वेळ भेटतो. एखाद्याचा वाढदिवस असला तुम्हाला वाढदिवसाला जायला वेळ भेटतो. आणि ज्यावेळेस आमचं खैरनार सारख्या परिवारावर अन्याय अत्याचार होतो, त्यावेळेस तरुणाला मारल्या जातं, त्यावेळेस साहेब तुम्ही झोपा घेतात की काय, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता उपस्थित होतो. म्हणजे याच्यातून कळतं की हे सरकार जे आहे ते जातीवादी सरकार आहे. या जातीवादी सरकारला आमचा एक इशारा आहे, जोपर्यंत आमच्या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसत नाही. आणि आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर कायदा सुव्यवस्था 100% बिघडेल. आणि कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर या कायदा सुव्यवस्था बिघडल्यानंतर याला पुरेपूर जबाबदार हे सरकार असेल, हे प्रशासन असेल. आम्ही आज घटना घडून 15 दिवस झाले, ठीक आहे, परिवाराने केस दाखल करण्यासाठी उशीर केला, पण आम्हाला या ठिकाणचे जे पोलीस वरिष्ठ अधिकारी आहेत यांना देखील एक आव्हान आहे, यांना देखील आम्ही एक अपील करतो, तुमच्यावर देखील कोणाचं दडपण असेल तर त्याचं नाव सांगण्यात यावं. त्याचे चांबडे सोडायचं काम, चांबडे काढायचं काम देखील आमच्याकडे लागलं. मग आमच्या अंगावर कोणी येत असेल तर त्याला आम्ही शिंगावर देखील घ्यायला तयार आहोत. मग आम्हाला कोण काय करतं आम्हाला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही. कदाचित हे 2 नंबरचे जे धंदे करतात यांचा तो माज कदाचित येत असेल, पण यांचा माज मोडायसाठी आम्ही पण सक्षम आहोत. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे, आम्ही भारतीय संविधानाच्या माध्यमात चालणारे लोक आहोत. आम्हाला भारतीय संविधानाने सांगितलेला आम्ही संविधानिक लढा आम्ही उभा केलेला आहे. आणि संविधानिक लढ्याने जो अन्याय जो खैरनार परिवारावर झालेला आहे, या परिवाराला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा दलित समाज जो आहे हा शांत बसणार नाही. आता तर सुरुवात झाली. जर या सरकारने हे बाकीचे किती आरोपी पकडले, एकच पकडलाय, बाकीचे आरोपी जर तात्काळ जर अटक झाली नाही म्हणजे पोलीस यंत्रणेला देखील आम्ही एक आव्हान करतो, जर त्या आरोपींना जर लवकरात लवकर अटक जर झाली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ येईल. असं कुठल्याही प्रकारचं कृत्य घडून देऊ नका. आणि आमच्या तरुणांकडून जर कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर याला देखील हे पोलीस प्रशासन जबाबदार असेल, अशा प्रकारचा इशारा देतो. आणि लवकरात लवकर ही केस जी आहे ही फास्टॅग कोर्टात चालवण्यात यावी आणि खैरनार परिवाराला न्याय मिळवून देण्यात यावा. आता तर फक्त येवला तालुक्यातूनच सुरुवात झालेली आहे. आता उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणचे कार्यकर्ते असतील, ज्या ज्या ठिकाणचे पदाधिकारी असतील,
प्रत्येक जण, प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर असेल, SP असेल, DYSP असेल, पोलीस महासंचालक असेल, गृहमंत्री असेल, यांना देखील निवेदन देऊन याच्यावरती आम्ही आमच्या पद्धतीने हे करणार आहोत. आणि जर यांनी जर आमची मागणी जर वेळेवर पूर्ण केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं मग कायदा हातात घेऊ. मग तुम्हाला आमच्यावरती केसेस दाखल करायच्या असेल तर 100% दाखल करा. कारण की आमच्या भावाला न्याय देण्यासाठी आमच्यावरती केसेस जरी झाल्या तर आम्ही हसत हसत या केसेस स्वीकारायला देखील तयार आहोत. जय लहूजी, जय भीम. जय भीम, जय लहूजी. आपण बघितलं की येवल्यामध्ये जो माणसाच्या जीवनाला काळिंबा फासणारी घटना जी घडली, तर सर्वात प्रथम या घटनेचा जाहीररित्या निषेध करतो. आणि निषेध करत असताना दिवसेंदिवस जे दलित हत्याकांड असेल, दलित समाजावर दिवसेंदिवस जो अन्याय अत्याचार जो चाललेला आहे, हा अन्याय अत्याचार हा बंद करण्यात यावा. यासाठी आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी दलित समाजावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय. म्हणजे प्रत्येक टायमाला दलित समाजातीलच तरुण त्यांना दिसतो की काय, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे. मला या महाराष्ट्र शासनाला एक कळकळीची विनंती आहे, गृह खात्याला देखील आमची एक कळकळीची विनंती आहे. जाहीररित्या निषेध करतो. आणि निषेध करत असताना दिवसेंदिवस जे दलित हत्याकांड असेल, दलित समाजावर दिवसेंदिवस जो अन्याय अत्याचार जो चाललेला आहे, हा अन्याय अत्याचार हा बंद करण्यात यावा. यासाठी आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी दलित समाजावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय. म्हणजे प्रत्येक टायमाला दलित समाजातीलच तरुण त्यांना दिसतो की काय, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे. मला या महाराष्ट्र शासनाला एक कळकळीची विनंती आहे, गृह खात्याला देखील आमची एक कळकळीची विनंती आहे. आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म स्वीकार करा. आम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म स्वीकार केला. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आम्ही पूर्वीचे जे जनावर फाडणारे जे अवलादी जे आम्ही होतो त्या विसरलो. म्हणून आम्हाला कोणाला कसं सोलायचं हे देखील सोलता येतं. आम्ही भारतीय संविधानाचा आदर करतो, भारतीय संविधानाचा सन्मान करतो. म्हणून आम्ही पण काही गोष्टीला आणत आहेत, म्हणून आम्ही पण शांत आहोत. आम्हाला या ठिकाणचे जे आमदार साहेब आहेत, जे अन्न पुरवठा मंत्री आहेत, माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेबांना देखील आमची एक विनंती आहे. साहेब, ज्या वेळेस तुमचा एखादा कार्यक्रम घडतो, तुम्हाला त्या ठिकाणी जायला वेळ भेटतो. एखाद्याचा वाढदिवस असला, तुम्हाला वाढदिवसाला जायला वेळ भेटतो. आणि ज्यावेळेस आमचं खैरनार सारख्या परिवारावर अन्याय अत्याचार होतो, त्यावेळेस तरुणाला मारल्या जातं, त्यावेळेस साहेब तुम्ही झोपा घेतात की काय, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता उपस्थित होतो. म्हणजे याच्यातून कळतं की हे सरकार जे आहे ते जातीवादी सरकार आहे. या जातीवादी सरकारला आमचा एक इशारा आहे, जोपर्यंत आमच्या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसत नाही. आणि आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर कायदा सुव्यवस्था 100% बिघडेल. आणि कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर या कायदा सुव्यवस्था बिघडल्यानंतर याला पुरेपूर जबाबदार हे सरकार असेल, हे प्रशासन असेल. आम्ही आज घटना घडून 15 दिवस झाले, ठीक आहे, परिवाराने केस दाखल करण्यासाठी उशीर केला, पण आम्हाला या ठिकाणचे जे पोलीस वरिष्ठ अधिकारी आहेत यांना देखील एक आव्हान आहे. यांना देखील आम्ही एक अपील करतो, तुमच्यावर देखील कोणाचं दडपण असेल तर त्याचं नाव सांगण्यात यावं. त्याचे चांबडे सोडायचं काम, चांबडे काढायचं काम देखील आमच्याकडे लागलं. मग आमच्या अंगावर कोणी येत असेल तर त्याला आम्ही शिंगावर देखील घ्यायला तयार आहोत. मग आम्हाला कोण काय करतं आम्हाला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही. कदाचित हे 2 नंबरचे जे धंदे करतात यांचा तो माज कदाचित येत असेल, पण यांचा माज मोडायसाठी आम्ही पण सक्षम आहोत. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे, आम्ही भारतीय संविधानाच्या माध्यमात चालणारे लोक आहोत. आम्हाला भारतीय संविधानाने सांगितलेला आम्ही संविधानिक लढा आम्ही उभा केलेला आहे. आणि संविधानिक लढ्याने जो अन्याय जो खैरनार परिवारावर झालेला आहे, या परिवाराला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा दलित समाज जो आहे हा शांत बसणार नाही. आता तर सुरुवात झाली. जर या सरकारने हे बाकीचे किती आरोपी पकडले, एकच पकडलाय, बाकीचे आरोपी जर तात्काळ जर अटक झाली नाही, म्हणजे पोलीस यंत्रणेला देखील आम्ही एक आव्हान करतो, जर त्या आरोपींना जर लवकरात लवकर अटक जर झाली नाही
तर आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ येईल असं कुठल्याही प्रकारचं कृत्य घडून देऊ नका. आणि आमच्या तरुणांकडून जर कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर याला देखील हे पोलीस प्रशासन जबाबदार असेल, अशा प्रकारचा इशारा देतो. आणि लवकरात लवकर ही केस जी आहे ही फास्टॅग कोर्टात चालवण्यात यावी आणि खैरनार परिवाराला न्याय मिळवून देण्यात यावा. आता तर फक्त येवला तालुक्यातूनच सुरुवात झालेली आहे. आता उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणचे कार्यकर्ते असतील, ज्या ज्या ठिकाणचे पदाधिकारी असतील, प्रत्येक जण प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर असेल, SP असेल, DYSP असेल, पोलीस महासंचालक असेल, गृहमंत्री असेल, यांना देखील निवेदन देऊन याच्यावरती आम्ही आमच्या पद्धतीने हे करणार आहोत. आणि जर यांनी जर आमची मागणी जर वेळेवर पूर्ण केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं मग कायदा हातात घेऊ. मग तुम्हाला आमच्यावरती केसेस दाखल करायच्या असेल तर 100% दाखल करा. कारण की आमच्या भावाला न्याय देण्यासाठी आमच्यावरती केसेस जरी झाल्या तर आम्ही हसत या केसेस स्वीकारायला देखील तयार आहोत. जय लहूजी, जय भीम. महाराष्ट्र वार्ता मुख्य संपादक विनोद भोसले.